संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यातील मानाच्या अश्वराजांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला अनोखी मानवंदना दिली। अश्वांनी मंदिराच्या थेट सभामंडपात प्रवेश करून गणरायाला वंदन केले। यावेळी ज्ञानोबा माऊली, तुकाराम माऊली माऊली आणि गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष झाला। मंदिरात भाविकांनी अश्वाचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती। कर्नाटक बेळगावमधील अंकली येथून शितोळे सरकार यांच्या मालकीच्या या 2 अश्वांचे आगमन पुण्यामध्ये झाले। यावेळी श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे मंदिरात या अश्वांचे पूजन करण्यात आले। यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, ज्ञानेश्वर रासने, मंगेश सूर्यवंशी, राजाभाऊ पायमोडे, प्रतीक गोडके, राजू वायकर, रोहित लोंढे यासह श्रीमंत उर्जितसिंह शितोळे सरकार, श्रीमंत महाजी राजे शितोळे सरकार, युवराज विहान राजे शितोळे सरकार, श्रीमंत सौ मोहिनी राजे शितोळे सरकार यासह पुणेकर मोठ्या संख्येने उपस्थित होते। जय गणेश, जय हरी। श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज म्हणजेच माऊली त्यांच्या सेवेमध्ये असणारे जे 2 अश्व आहेत, एक जरीपटक्याचा, दुसरा माऊलींचा, ज्याच्यावरती माऊलीची गादी आणि त्याच्यावरती त्यांचा अधिष्ठान असतो। तर हे दोन्ही अश्व सेवेच्यासाठी पुढच्या पंढरीच्या वाटेच्यासाठी आणि विठुरायाच्या भेटीच्यासाठी निघालेत आणि त्याचप्रमाणे श्री गणेश म्हणजे आपले गणपती बाप्पांचं दर्शन घेऊन, दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांचं दर्शन घेऊन ते पुढचा प्रवासाच्यासाठी त्यांचा आशीर्वाद घेत निघत चालले। हा एक आगळा वेगळा योग आहे आणि दरवर्षी आपल्याला हा लाभतो, त्यांचा आशीर्वाद आपल्याला लाभतो। सगळ्यांच्यावरती त्यांचं ब्लेसिंग्स आहेतच आणि हा जो पुढचा खडतर प्रवास आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक ऊर्जा मिळते, त्यांनाही एक प्रतिसाद मिळतो पुढचं वाट चालायलासाठी। तर मग हा जो प्रवास आहे हा 350 किलोमीटरचा कर्नाटक म्हणजे जिल्हा बेळगाव, शितोळे अंकली ह्या गावातनं येतात आणि ते पायी प्रवास असतो। प्रत्येक दिवशी 30 किलोमीटरचा हा टप्पा गाठून ते पुण्यनगरी म्हणजे पुण्यात येतात, बाप्पांचं दर्शन घेतात आणि दुसऱ्या दिवशी आळंदीमध्ये त्यांचं आगमन होतं आणि त्याच्यानंतर मग माऊलींच्या सकट, पालखीच्या सकट त्यांचं प्रस्थान करतात पंढरपूरच्या म्हणजे देवाच्या भेटीच्यासाठी। जय गणेश, जय हरी। श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये प्रतिवर्षी परंपरेप्रमाणे माऊलींचे अश्व श्रीमंत शितोळे सरकार हे बेळगाव अंकलीहून या ठिकाणी वारीसाठी त्यांनी प्रस्थान ठेवलेले आणि पुण्यनगरीत आल्यानंतर ते आत्ता आपल्या ज्या जवळजवळ 15 वर्षाची परंपरा निर्माण झालेली आहे त्या परंपरेप्रमाणे जसं ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलेलं आहे, ओम नमोजी आद्या, तो जो आद्या आहे तो गणेश आहे, हा श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पा आहे। त्याला नमन करण्यासाठी, त्याचे आशीर्वाद घेण्यासाठी आणि संपूर्ण सोहळा हा निर्विघ्न व्हावा या प्रार्थनेसाठी हे अश्व हे श्रीमंत शितोळे सरकार हे दगडूशेठ बाप्पांच्या मंदिरामध्ये घेऊन येत असतात आणि या ठिकाणी अतिशय हृद्य असा सोहळा हा समस्त भाविकांना पाहता येतो आणि माऊलींचं ज्या अश्वावर स्वतः माऊली आरूढ होतात अशी जी श्रद्धा आहे सर्व वारकऱ्यांची, त्या अश्वाचं नमस्कार करण्यासाठी, त्याचे आशीर्वाद घेण्यासाठी, तसेच जो दुसरा अश्व आहे ज्याच्यावर देवस्थानचा प्रतिनिधी बसतो, ह्या दोन्ही अश्वांचं माऊलींच्या स्वरूपामध्ये दर्शन घेण्यासाठी, आशीर्वाद घेण्यासाठी समस्त भक्तमंडळी देखील खूप आतुर असतात। आम्हाला या गोष्टीचा खूप आनंद आहे आणि आम्ही मनापासनं शितोळे सरकार यांचे मनापासनं कृतज्ञता व्यक्त करतो आणि त्यांनी ही परंपरा अशीच कायम अखंडित ठेवावी अशी समस्त गणेश भक्तांच्या वतीने त्यांना विनंती करतो। पुढील सर्व वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद। जय गणेश, जय हरी।